ते काँग्रेसच्या एका नगरसेवकाला निवडून आल्यानंतर यांनी बोलवलं सुद्धा नाही. साधं त्यांना एक फुलाचा गुच्छ देखील दिलेला नाही की अभिनंदनपर एक फोन देखील केलेला नाहीये. स्वबळावर कोकणामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये काँग्रेस शिवसेना भाजपच्या किल्ल्यामध्ये आम्ही काँग्रेसचे नगरसेवक निवडून आणले. एकही सभेला आमदार खासदार किंवा कुठला प्रदेश प्रवक्त्याने आले आणि आज त्यांनी कुठलंही आम्हाला विश्वासात न घेता आम्ही अंबरनाथ विकास आघाडीला पाठिंबा दिला होता. आणि जर ही कारवाई जर काँग्रेसचं जर त्यांना मुळात मान्यच नसेल काँग्रेसचे नगरसेवक निवडून येणं आणि त्यांना दुःख वाटत असेल, मग आम्हालाही तर रस नाहीये. जर आम्हाला न विचारता निलंबनाची कारवाई, एकही नगरसेवकाला विचारा का फोन आलाय का, एकही नगरसेवकाला मला स्वतःला नाही आलं, कुठल्याच कार्यकर्त्याला माहित नाहीये. जर आम्ही विकास आघाडी आणि जर भाजपा सुद्धा जर शिवसेनेला बरोबर न घेता काँग्रेसला आम्हाला मदत करणार होती उपनगराध्यक्ष करता, आणि इथे जर तुम्ही आघाडी करून काँग्रेस विकली असं कुठे होत नाहीये. आम्ही काँग्रेस सोडून गेलो नव्हतो. मग आम्हाला निलंबन करण्याचं कारण फक्त हेच आहे की यांच्या मागण्या आम्ही पूर्ण करू शकलो नाहीये. हे दुर्दैव आहे काँग्रेसचं. का एक म्हणजे कुठल्याच कामचुकार असलेला प्रदेशाध्यक्ष नेमलाय, ज्याला कुठलंच यशाची गरज नाही, तो अपयशी आहे. आणि त्यांचं अपयश आमच्या माथ्यावर फाडायचं नाहीये आणि आम्हालाही फाडून घ्यायचं नाही. त्यांना फक्त पैसे पाहिजेत. यांच्याकडे कुवत नाही पक्ष चालवण्याची, आणि पद घेऊन आले. पद घेऊन आल्यानंतर यांनी फक्त प्रत्येक ब्लॉक अध्यक्षाला ब्लॅकमेलिंग गेलेली आहे. आणि त्याचाच एक षडयंत्राचा भाग हा काँग्रेसचा अंबरनाथचा बालेकिल्ला ठरलेला आहे. आणि तेही उद्ध्वस्त करण्याचं काम आज हर्षवर्धन सकपाळांनी केलेलं आहे. आणि हे सिद्ध झालेलं आहे का एक काँग्रेस विरोधी प्रदेश अध्यक्ष आलेला आहे. कारण की 12 नगरसेवकांना एक साधा फोन नाही केला. याची चौकशी करू शकता दिल्ली स्तरावरून. का नगरसेवकांना का बोलवलं गेलं नाही, का सत्कार केला नाही त्यांचा. हो, 1 कोटी रुपये मागितले होते ब्लॉक अध्यक्ष देण्याकरता, पण मला आदरणीय मुकुलजी वासनिक यांनी डायरेक्ट दिल्लीवरून ते पत्र दिलं होतं आणि आम्हाला प्रदेश ब्लॉक अध्यक्ष पद दिलं होतं. आणि ते त्यांना जड झालं होतं. आज त्यांनी हे सिद्ध केलं का त्यांना काँग्रेसचं कुठलंच हितचिंतक नसून ते काँग्रेस विरोधी आहेत. मग आम्हालाही कुठलं काँग्रेसने, आम्ही काँग्रेस प्रेमी आहोत, राहू. पण ठीक आहे, आता तुम्ही आम्हाला लोटलंय ना, तर आम्ही निश्चित आता भाजपाचा मार्ग अवलंब करू. कारण की आम्हालाही पर्याय राहिला नाहीये. कारण की तुम्ही निलंबनाची कारवाई आम्हाला फोनवरून तुम्ही कळवायची होती, बोलायचं होतं, आमच्याशी चर्चा करायची होती. तुम्ही डायरेक्ट नॅशनल मीडियाला सांगताय. हा, आम्ही करू, प्रवेश करू. आता आमचं ठरलं. कारण आम्हाला निलंबन केलं, कुठले आमची बाजू नाही ऐकता. आम्हाला आज आमची इज्जत काढली, तर मग यांची पण इज्जत जायला पाहिजे ना. प्रदेशाध्यक्ष त्यांनी काँग्रेसचा कुठेतरी प्रोटोकॉल पाळायला पाहिजे होता ना. नगरसेवकांना बोलवायला पाहिजे.